नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. आपल्या पाटील हब या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे 11वी-12वी विभागातील जागांबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. तसेच जाहिराती अपलोड करण्याच्या प्रक्रियेबाबत शिक्षण आयुक्तालयाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. मित्रांनो, टाईट 3 शिक्षक भरती प्रक्रियेसाठी विविध संस्थांना पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी वेळ देण्यात आल्या होत्या. शिक्षण आयुक्तालयाकडून वारंवार सूचना देऊनही काही संस्थांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रक्रियेच्या गतीबाबत शिक्षण विभागाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान अनेक पात्र उमेदवारांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. तो प्रश्न म्हणजे अपेक्षित प्रमाणात जाहिराती येत नसतील तर भरती मोठ्या प्रमाणात होणार का, हा प्रश्न त्यांच्या मनात सतावतोय. त्यानंतर या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात जाहिराती पवित्र पोर्टलवर दिसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. विशेषतः 11वी आणि 12वी विभागाच्या संस्थांसाठी महत्त्वाचा अडथळा मानली जाणारी 25-26 ची संच मान्यता प्रक्रिया आता पुढे सरकली आहे. आता ऑनलाईन सुद्धा संच मान्यता यायला सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 25-26 या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आल्या आहेत. संबंधित संस्थांना संच मान्यता तपासणी व प्रमाणित करण्यासाठी 10 जूनपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. आता मित्रांनो, संच मान्यता अंतिम झाल्यानंतर संस्थांना रोस्टर पूर्ण करता येणार असून त्यानंतर रिक्त पदाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रकाशित करण्याचा मार्ग अधिक मोकळा होणार आहे. आणि यामुळे मित्रांनो, 11वी-12वी विभागातील विविध विषयांचा आणि विविध माध्यमांच्या शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर पोर्टलवर येऊ शकतात. मित्रांनो, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तसेच मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातील आणखी काही विभागाच्या जाहिराती अंतिम टप्प्यात असल्याचेही सांगितले जाते आणि म्हणून त्यामुळे आगामी काळात भरती प्रक्रियेला आणखी वेग मिळू शकतो. मित्रांनो, महत्त्वाची बाब इथं एकच आहे, ती म्हणजे शिक्षण आयुक्तालयाकडून संस्थांना जाहिराती लवकर अपलोड करण्यासाठी सूचना देण्यात येत असून प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे. आपण कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या पाटील हब चॅनलवर तो व्हिडिओ पहा. म्हणून पात्र उमेदवारांनी अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवावे आणि पवित्र पोर्टलवरील पुढील घडामोडी नियमित निरीक्षण करावे. मित्रांनो, या अपडेटबद्दल तुमचे मत काय ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि 11वी-12वी विभागातील किती जागा येऊ शकतात असे तुम्हाला वाटते, तुमचे मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या पाटील हब चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षक भरतीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी पाटील हब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच नव्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.